नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर आपला जिल्हा आपली बातमीमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी एका वादासंदर्भातली. अफजल खानाच्या कबरीनंतर आता शनिवार वाड्यातल्या दर्ग्यावरून वाद सुरू झालाय. या दर्ग्याचा इतिहासात कुठेही उल्लेख नाहीये. मग हा दर्गा आला कुठून? हा दर्गा हटवा अशी मागणी हिंदू महासभेनं केलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट. अफजल खानाची कबर झाली आता शनिवारवाडा. शनिवारवाड्यातील दर्गा हटवा, हिंदू महासभा आक्रमक. शनिवारवाड्यात कुठून आला दर्गा? प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं. त्याला आठवडा होत नाही, तोच पुण्याच्या शनिवारवाड्यात अनधिकृत दर्गा असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केलाय. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाजाजवळ एक छोटा दर्गा अनेक वर्षांपासून आहे. रोज या दर्ग्यावर चादर चढवली जाते. दर्ग्याला कठडेही करण्यात आलेत. मात्र शनिवारवाड्याच्या इतिहासात असा कोणताच दर्गा असल्याचा उल्लेख नाही. दर्ग्याचं बांधकाम हे फक्त 30 वर्षांपूर्वीचं आहे असा दावा हिंदू महासभेनं केलाय. इतकंच नाही तर त्यासाठी पुरातत्व विभागाला दर्गा हटवण्याच्या मागणीचं पत्रही पाठवण्यात आलंय. कोणाचे माहीत नाही, कशाचे माहीत नाही, ह्या नावाचा पीर कोणी पुण्याच्या इतिहासात होता असा उल्लेख सापडत नाहीये. थडक्याचा उल्लेख शनिवारवाडा अख्खा बांधल्यापासून वास्तुशांती इंग्रजांचं युनियन जॅक लागेसपर्यंत कुठे उल्लेख या दर्ग्याचा दिसत नसताना हे अतिक्रमण आहे, आहे ते काढले गेलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी यांचा हा दर्गा आहे. 1244 साली हा दर्गा बांधण्यात आला असा बोर्ड इथे आहे. जेम्स नावाचा एक नागरिक 10 वर्षांपासून या दर्ग्यावर येतोय. त्यानं या दर्ग्याबद्दल काय सांगितलंय ऐकूयात. जो है आते हैं, पैर पड़ के जाते हैं, अपना आशीर्वाद लेके जाते हैं. क्या कहेंगे? बोल रहे कि निकालना चाहिए. नहीं, निकालना तो नहीं चाहिए. कोई शांत है, कोई इसका लेना देना नहीं किसी. तर इतिहासात या दर्ग्याबाबत कुठेही उल्लेख नाही. इंग्रजांनी भांडणं लावण्यासाठी हा दर्गा तयार केल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. ब्रिटिशांनी तर जाणीवपूर्वक इथलं जे काही शनिवारवाडा हे एक राष्ट्रीय स्मारक आहे, जिथं प्रत्येक भारतीयाला देशभक्तीची प्रेरणा मिळते. अशा स्मारकाच्या ठिकाणी अशा पद्धतीचे धार्मिक वाद उभे करण्यासाठी एखादं हे बनावट तिथं थडगं उभं केलं गेलं असावं का? आणि ज्याच्यातून उद्या वाद उभे राहावेत अशी ब्रिटिशांची जाणीवपूर्वक कल्पना असावी का? दरम्यान या वादावर झी 24 तासनं काही सवाल उपस्थित केलेत. शनिवारवाड्यातला हा दर्गा 1244 साली बांधण्यात आल्याचा दावा कितपत योग्य आहे? कारण शनिवारवाडा 1732 मध्ये बांधून पूर्ण झाला. म्हणजे शनिवारवाड्याच्या आधीपासून हा दर्गा होता का? शनिवारवाडा बांधताना या दर्ग्याला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता का? की इतिहासकार म्हणतात त्याप्रमाणे इंग्रजांच्या काळात मुद्दाम भांडण लावण्यासाठी हा दर्गा उभारण्यात आला? असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत. पुरातत्व विभागानं यासंबंधी संशोधन करून सत्य शोधण्याची गरज आहे. नाहीतर शनिवारवाड्यातल्या या दर्ग्यावरून नको ते राजकारण रंगणार आणि नव्या वादाला तोंड फुटणार हे निश्चित. सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे. आणि आता ओबीसी आरक्षणासंदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू राहणार का यावर महत्त्वाची सुनावणी उद्या आहे. मागील सुनावणीत राज्य सरकारनं 1 आठवड्याचा अवधी वाढवून मागितला होता. त्यानुसार कोर्टानं वेळ वाढवून दिला होता. आता उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे. 92 नगर परिषदांमधील ओबीसी आरक्षणाचा निर्णय होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षणाचं भवितव्य उद्याच्या सुनावणीवर अवलंबून आहे. यानंतर पुढची आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी येते. ती भारत जोडो यात्रेसंदर्भातली. भारत जोडो यात्रा ही थांबवावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे राहुल शेवाळे यांनी केलेली आहे. भारत जोडो यात्रा थांबवा, राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करा असं राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे. राहुल शेवाळे यांनी ही जाहीर मागणी केलेली आहे. आताची मोठी बातमी येते राहुल गांधींविरोधात शिंदे गट आक्रमक झालेला आहे आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ही भारत जोडो यात्रा थांबवावी अशी जाहीर मागणी केलेली आहे. या व्यतिरिक्त
राहुल गांधींविरोधातच एक आंदोलन सुरू करा आणि जोडे मारो आंदोलन सुरू करा असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलेलं आहे. राहुल गांधींविरोधात जोडे मारो आंदोलन करा असं राहुल शेवाळे म्हणतात. त्यांनी ही यात्रा, जी राहुल गांधींची यात्रा सुरू आहे, ती यात्राच थांबवावी अशी मागणी, जाहीर मागणी राहुल शेवाळेंनी केली. या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, राहुल शेवाळेंनी ही मागणी केली, भारत जोडो यात्रा थांबवण्याची काय कारण आहे त्यांचं यामागचं? यामागे महत्वाचं कारण आहे ते म्हणजे काल राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेलं जे वादग्रस्त वक्तव्य आहे ते कारण आहे. कारण बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राहुल गांधी यांनी दोघांची तुलना केली होती आणि यावेळी सावरकर यांनी माफी मागितली, तर बिरसा मुंडे मात्र शहीद झाले, असा दोन्हीतला फरक दाखवणारं हे त्यांनी भाषण केलं होतं. ज्यामुळं खासदार राहुल शेवाळे यांनी तपासपणे असलेला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे की महाराष्ट्रात ही यात्रा थांबवण्यात यावी. तर भारत जोडो यात्रा, राहुल गांधी यांची महाराष्ट्रातली यात्रा ही आपल्या सरकारच्या वतीनं थांबवण्यात यावी, कारण सावरकर यांचा अपमान करण्यात आलेला आहे. त्या निषेधार्थ ही यात्रा थांबवण्याची मागणी त्यांनी केलेली आहे. की राहुल शेवाळेंनी ही जाहीर मागणी केलेली आहे भारत जोडो यात्रा थांबवण्याची, आणि यामागचं कारण आहे ते त्यांचं सावरकरांबाबतचं जाहीर सभेमधलं वक्तव्य. मात्र ही सभा आता अकोला किंवा महाराष्ट्रामधल्या या. धन्यवाद कृष्णात, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. पुढच्या बातमीकडे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा शिवसेनेसाठी अस्मितेचा विषय आहे, पण आता याच स्मारकासंबंधी भाजपनं एक मागणी केली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल भाजपची नेमकी काय मागणी आहे, पाहूया एक रिपोर्ट. आता बाळासाहेबांच्या स्मारकावरून संघर्ष पेटणार. स्मारक सरकारच्या ताब्यात देण्याची मागणी. ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी. शिंदे गट आणि भाजप विरुद्ध ठाकरे गटात आणखी एक नवा संघर्ष रंगण्याची चिन्ह आहेत. त्याला कारण आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं मुंबईत होत असलेलं स्मारक. शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याच्या जागेवर हे स्मारक होतंय. ही जागा बाळासाहेब ठाकरे ट्रस्टच्या नावावर झाली असली तरी बाळासाहेबांच्या स्मारकाची पूर्ण देखभाल राज्य सरकारनं करावी अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. इतकंच नाही तर ठाकरे कुटुंबातील 1 किंवा 2 सदस्य सरकारनं स्मारक समितीवर घ्यावेत अशी मागणीही लाड यांनी केली आहे. या स्मारकाच्या माध्यमातून देशातली जनता ती पाहायला यावी म्हणून हे स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं आणि ठाकरे कुटुंबियांपैकी 1 किंवा 2 लोकांना निमंत्रित सदस्य, कायम सदस्य म्हणून घ्यावं आणि राज्य सरकारने त्याची समिती गठीत करून राज्य सरकारने त्याची देखभाल करावी. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती राहणार आहे आणि बाळासाहेबांचे जे गौरव आहे तो गौरव हिंदुस्थानापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा ही माझी विनंती. साहजिकच प्रसाद लाड यांची मागणी ठाकरे सेनेला मान्य नाही. प्रसाद लाड हे डुप्लिकेट आहेत, ते मूळ भाजपचे नाहीत, त्यांच्या मागणीला अर्थ नाही अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. प्रसाद लाड जो आहे ना तो डुप्लिकेट आहे. त्याचं काय, तो कधी आमदार होताना शिवसेनेचे मतं घेतले, मिलिंद नार्वेकरला पकडून वगैरे वगैरे असं ते चालू असतं ते, पण त्याला कोणी इतकं स्थान देत नाही. तो काय भाजपचा मूळ भाजपचा तो नाही आहे. सुभाष देसाईच अध्यक्ष राहतील आणि निश्चितच त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचं स्मारक हे शिवसेनेच्या कुटुंबामध्येच राहील. बाळासाहेबांच्या स्मारकाचं आतापर्यंत 58% काम पूर्ण झालंय. 2023च्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल. म्हणजेच स्मारकाचं काम पूर्ण व्हायला अजून 1 वर्ष आहे. पण त्यापूर्वीच स्मारकाच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाला आणखी एक धक्का देण्याची तयारी शिंदे फडणवीस सरकारनं सुरू केली आहे की काय, अशी आता चर्चा रंगली आहे. औरंगाबादहून विशाल करोळेसह मुंबईहून गणेश कवडे, झी 24 तास.
याबाबत उपमुख्यमंत्र्यांनी काय म्हटले ते पाहूया. बाळासाहेब ठाकरे स्मारकावर सरकारनं ताबा घ्यावा अशी भाजपची मागणी नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. कुणाला काही वाटत असेल ती वैयक्तिक मागणी असू शकते असंही त्यांनी नमूद केलंय. समितीत कोण सदस्य आहेत याच्यात आपल्याला रस नाही, मात्र स्मारकात खासगी बैठका होऊ नयेत आणि राष्ट्रीय स्मारकाचे नियम पाळले जातील असा टोलाही त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय. अशी पक्षाची कुठलीही मागणी नाही. वैयक्तिकदृष्ट्या कोणाला काही वाटत असेल तर ते वाटणं शक्य आहे, पण भारतीय जनता पक्षाने अशी कुठलीही मागणी केली नाही. बाळासाहेबांचं स्मारक आहे, हे जनतेचं स्मारक आहे, ते जनतेचंच राहणार आहे. त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे कोण नाही आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. प्रायव्हेट मीटिंग करता कोणी हे स्मारक वापरू नये अशी आमची अपेक्षा असेल, सगळ्यांचीच अपेक्षा असेल. आणि मला असं वाटतं की शेवटी जेव्हा एखादं राष्ट्रीय स्मारक होतं त्याचे काही नियम असतात, त्या नियमांचं पालन होईल अशी आपण अपेक्षा करूया. दरम्यान ही नवी मागणी वर आलेली असताना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला बाळासाहेबांच्या या स्मारकाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनीही पाहणी केली. शिवाजी पार्क परिसरात महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेबांचं स्मारक बनतंय. स्मारकाचं 50% अधिक काम पूर्ण झालंय. त्याच कामाची पाहणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिलमधल्या स्मारकाला भेट दिल्यानंतर दोघांनी एकत्रपणे बाळासाहेबांच्या स्मारकाची पाहणी केली. बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम युद्ध पातळीवर करणार असं आश्वासन मुख्यमंत्री शिंदेंनी दिलंय. आणि हे स्मारक जे आहे हे लवकरात लवकर पूर्ण होऊन लोकांसाठी एक प्रेरणादायी ठरेल, त्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आम्ही युद्ध पातळीवर हे स्मारक पूर्ण व्हावं यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. स्मारकाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या गटाचे आमदार हे बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. यावरून संजय राऊतांनी शिंदेंसह आमदारांना टोला लगावलाय. हातातले खंजीर बाजूला ठेवा, मग स्मारकाला वंदन करा असं राऊतांनी म्हटलंय. तर खोचक कुणीही बोलू शकतं, काम करण्यापेक्षा बोलण्याला महत्त्व दिलं तर महाराष्ट्र मागे पडेल असं म्हणत केसरकरांनी राऊतांना खोचक टोला लगावलाय. बाळासाहेब ठाकरे हे या देशाचे आणि विश्वाचे आहेत बरं का. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा, कोणी असते, मी कोणाचे व्यक्तिगत नाव घेत नाही. आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा, खंजीर बाजू में रखिए और बाला साहब को नमस्कार करने जाइए, उनका आशीर्वाद लेने जाइए. खोचक कोणी बोलू शकतं, वार कोणीही करू शकतं. काम केलं पाहिजे. काम करण्यापेक्षा बोलण्याला ज्यावेळेला महत्त्व दिलं जातं त्यावेळेला महाराष्ट्र मागे पडतं. महाराष्ट्र ही काम करणाऱ्यांची भूमी आहे, म्हणून महाराष्ट्र देशामध्ये अग्रेसर होता. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी आज दादरच्या इंदू मिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला. या कामाला चालना मिळावी आणि वेळेआधी काम पूर्ण व्हावं यासाठी कामाची पाहणी केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. इंदू मिल येथील 11.5 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारक होत आहे. या स्मारकाचं 24% काम पूर्ण झालंय. यात 65% काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं आहे. पुतळा इथं आल्यास 89% काम सद्यस्थितीत पूर्ण झालं असल्याचं सांगितलं जात आहे. या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी एकूण अंदाजित खर्च 1090 कोटी रुपये इतका होणार आहे. हे स्मारक मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे. 50% पेक्षा काम आपण पाहतोय की पूर्ण झालंय. त्याच्यामध्ये लेक्चर हॉल आहे, ऑडिटोरियम आहे, वाहनतळ आहे. आणि हा प्रकल्प जो आहे याच्यामध्ये जवळपास 70% 68% हरितपट्टा या ठिकाणी आपण ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. लाखो लोक या ठिकाणी भेट देतील असं एक भव्य दिव्य स्मारक या ठिकाणी साकारलं जाईल. त्यासाठी याला चालना देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची दादरच्या राजगृहावर जाऊन भेट घेतली. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून राजगृहात आपण बाबासाहेबांच्या वस्तूंचा संग्रह पाहिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तर भाजपसोबत जाणाऱ्यांशी युती करणार नसल्याचं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय.
याच्यामध्ये कुठलंही राजकीय समीकरण नाही. कृपया गैरसमज करू नका. ही सदिच्छा भेट होती आणि निव्वळ सदिच्छा भेट होती. कारण बाबासाहेब आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं एक देशाचं भूषण आणि त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू, एवढंच. आणि सदिच्छा भेट, बाकी काही याच्यामध्ये राजकीय कोणी अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. इंदू मिल स्मारकासंदर्भामध्ये एक मिनिट, इंदू मिल स्मारकासंदर्भात चर्चा झाली का? या बाबतीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झालेली माझी नाही. बिलकुल सदिच्छा भेट होती. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊ शकत नाही. आम्ही त्यांच्या पुढे असणारे काही मुद्दे उपस्थित केले ते मी असणारा मानतो की ऐतिहासिक आमचे असणारे मुद्दे आहेत की ज्याच्याबरोबर इथला असणारा वैदिक हिंदू समाज रचना जी आहे त्याच्याशी मुळात जाणारं भांडण आहे. त्याला जोपर्यंत ॲड्रेस होत नाही तोपर्यंत BJP अलायन्स हे रूल आउट आहे. आणि त्याच्याचबरोबर जे कोणी BJP बरोबर जातील त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही जाऊ शकत नाही. हे आमची असणारी भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि आता एक धक्कादायक बातमी आहे ती चंद्रपूरमधून. चंद्रपुरातील ब्रह्मपुरी शहरात 3 महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचा छडा एका ऑडिओ रेकॉर्डिंगनं लागलाय. पत्नीनं अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या 66 वर्षीय पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3 महिन्यांपूर्वी श्याम रामटेके यांची हत्या करून हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा बनाव पत्नीनं केला होता. पण आईला दिलेला मोबाईल वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीनं परत घेतला आणि त्यात हत्येच्या दिवशीची ऑडिओ रेकॉर्डिंग सापडली. यात आई रंजना आणि तिचा प्रियकर मुकेश त्रिवेदीचं संभाषण आढळलं. या दोघांनी हत्या केल्याचं निष्पन्न झालं. रंजना रामटेके आणि आरोपी मुकेश त्रिवेदीचे प्रेमसंबंध होते. यात मृत श्याम रामटेके हे अडसर ठरत असल्यानं त्यांची दोघांनी हत्या केली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी रंजना रामटेके आणि मुकेश त्रिवेदीला अटक केली आहे. आईने माझ्या बाबांची हत्या केली. ती आम्हाला 12 नोव्हेंबर 2022 रोजी रात्री 12 वाजता रेकॉर्डिंगद्वारा समजली. त्या रेकॉर्डिंगमध्ये 2 व्यक्तीचा संभाषण होता. एक मुकेश त्रिवेदी आणि दुसरी रंजना रामटेके. या दोघांनी मिळून माझ्या बाबांना जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या देऊन त्यांना बेहोशीच्या हालतमध्ये तोंडावर उशी मारून त्यांची हत्या केली. ज्या ऑडिओ क्लिपमुळे या हत्येचा उलगडा झाला ती नेमकी काय आहे ऐकूया. फोनची वाट पाहतो. झाला हो. चिलबुल ना करत आहे ना. चिलबुल ना करत आहे. हो का? हो. आपोआप गेलं का? नाही. केलं का? हो. हो. केव्हा? आता टॉयलेट झाला 1:30 वाजता. 1:30 वाजता हात येणार पाय येणार हलवे ना अजून नाही. नाकात नाही का हात लावून का? पुशी मांडूनच ठेवलं मी. मांडून ठेवले? हो. नाही गेला. गेला. हो का? श्वास छाती नाही हालत ना. हो का? बुद्धी गुंठित करून टाकणारी अशीच ही घटना. त्यानंतर आपण पाहणार आहोत दिल्लीमधल्या क्रूर हत्याकांडासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. श्रद्धा वालकर हत्याकांडात सर्वात मोठी धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. हत्येनंतर आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाच्या चेहऱ्याला मेकअप केला होता. श्रद्धा आणि आपलं ब्रेकअप झालंय असं भासवण्याचाही आफताबचा प्लॅन होता. श्रद्धाच्या मोबाईलमधून आफताबने ऑनलाईन व्यवहार केले होते. तिच्या अकाउंटमधून त्यानं स्वतःला 54,000 रुपये पाठवले होते. हत्या केल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांत त्यानं प्रवास केल्याचंही समोर आलंय. शिक्षेतून सूट मिळावी यासाठी आफताब वेडेपणाचं नाटक करत असल्याचा दावाही पोलिसांनी केलाय. दरम्यान फॉरेन्सिक टीमला फ्रीजमध्ये कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत, पण किचनमध्ये सापडलेल्या रक्ताचे नमुने पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले. पाहूया पुढची बातमी. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाताप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. CIDनं मेटेंच्या अपघाताचा तपास केला आणि आता या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल झालाय.
मेटेंच्या अपघाताप्रकरणी धक्कादायक माहिती उघड. मेटेंच्या चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा. विनायक मेटेंच्या अपघाताचं गूढ अखेर उकललं. शिवसंग्रामचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटेंच्या अपघाताप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. विनायक मेटेंचा अपघात कसा झाला याची CIDला उकल झाली आहे. त्यानंतर मेटेंच्या कारचा चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. CID कडून रसायनी पोलीस ठाण्यात कलम 304 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. CIDच्या तपासात काय समोर आलंय बघूयात. CIDनं CCTV फुटेज तपासलं. त्यात मेटेंचा चालक 120 ते 140च्या वेगानं कार चालवत होता. ज्या जागेवर अपघात झाला त्याच्या काही वेळाआधी चालक एकनाथ कदमनं उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. ओव्हरटेक करता येणार नाही हे माहीत असूनही त्यानं ओव्हरटेक केला. त्याचा परिणाम म्हणजे कारची डावी बाजू कंटेनरला धडकली आणि हा अपघात झाला. CID तपासात या बाबी समोर आल्यानंतर रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विनायक मेटेंच्या कारला 14 ऑगस्टला अपघात झाला. अपघातात त्यांचा मृत्यू झाला होता. मेटेंच्या अपघाताची CID चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले होते. CIDच्या तपासानुसार ड्रायव्हरचा अतिवेगच कारच्या अपघाताला कारणीभूत ठरला आणि त्यामुळे मेटेंचा अपघाती मृत्यू झाला. चालकाच्या चुकीमुळे विनायक मेटेंचा नाहक बळी गेल्याची हळहळ आता व्यक्त होतीये. प्रफुल्ल पवार, झी24 तास, रायगड. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे